हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मस्के सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी ॲक्टिव्हिटीज इयत्ता 7वीच्या न्यूज ॲनालिसिसमध्ये ज्या 4 न्यूज आयटम्स आलेले आहेत आपल्यासाठी, त्यांचं आपण स्पष्टीकरण आणि त्याखाली जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांचं सोल्युशन देखील आज आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि त्याचबरोबर या पाठासाठी आपल्याला एक इंग्लिश वर्कशॉपचा जो एक क्वेश्चन आहे तो देखील मी या एकाच व्हिडिओमध्ये ॲडजस्ट केलेला आहे. तर मग या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचे, तर त्या 4 जाहिराती समजून घ्यायच्या, त्या खाली दिलेल्या प्रश्नांचं डिस्कशन करायचे आणि ज्या काही अदर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या देखील आपण एका सिंगल व्हिडिओमध्येच ॲडजस्ट करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो आयटम नंबर 1, क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स, की परीक्षागृहामध्ये बंद बुटांना मनाई. तर ही न्यूज आपल्याला काय सांगते बघा. बेंगलुरूची आहे बातमी. शिवम Institute of Innovative Technology, Bengaluru, has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. की बेंगळुरू येथील शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीने नुकतीच त्यांच्या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रवेश परीक्षेला यावर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, उमेदवारांसाठी एक नियमावली तयार केलेली आहे, प्रसिद्ध केलेली आहे. डूज आणि डोंट्स म्हणजे कोणत्या गोष्टी करावायच्या आणि कोणत्या गोष्टी न करावायच्या याची एक नियमावली, विस्तृत अशी नियमावली या बेंगळुरू येथील शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीने प्रसिद्ध केलेली आहे. तर त्यामध्ये काय आहे, द कॅन्डिडेट्स विल not be allowed to enter the examination hall wearing closed shoes, boots, even socks. की उमेदवारांना म्हणजे जे कोणी परीक्षार्थी आहेत या उमेदवारांना परीक्षागृहाच्या आतमध्ये शूज, बंद बूट किंवा इवन सॉक्स म्हणजे मोजे देखील घालून येण्याची परवानगी दिली जाणार नाही. Other items which will not be allowed inside includes mobile phones, microphones, earplugs, calculators and other electronic gadgets, pouches, printed or black papers and even pens. आणि इतर या बंद बूट, शूज किंवा सॉक्स याबरोबरच आणखी काही गोष्टीची देखील त्या ठिकाणी घालून न येण्याची विद्यार्थ्यांना, उमेदवारांना बंदी आहे. मग त्यामध्ये काय काय आपल्याला मोबाईल फोन, भ्रमणध्वनी, मायक्रोफोन्स, इयर प्लग्स किंवा आपण त्याला इयरफोन म्हणतो, कॅल्क्युलेटर्स आणि इतर जी काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत, जी काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आहेत, त्याचबरोबर पाउचेस, छापील किंवा कोरे कागद, अगदी पेन देखील त्यांना परीक्षा हॉलमध्ये नेता येणार नाही. The pens will be provided in the hall by the invigilators. आणि विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी लागणाऱ्या पेनी ह्या परीक्षागृहातच म्हणजे परीक्षेच्या हॉलमध्येच पर्यवेक्षकाकडून पुरवण्यात येणाऱ्या आहे. सो दीज आर द लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स फॉर द स्टुडंट्स हू आर गोइंग टू अपीयर फॉर द entrance tests of a prestigious institute of Bengaluru, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी. त्यामुळे जे कोणी या संस्थेच्या, प्रतिष्ठित संस्थेच्या एंट्रन्स टेस्टसाठी जे कोणी अपीयर होणार आहेत त्यांना ह्या सर्व गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. अर्थात इथे सांगितलेली एकही गोष्ट त्यांना परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाता येणार नाही. तर यानंतर पाहूया आपण या खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याची थोडीशी सविस्तर चर्चा करूया. क्वेश्चन, व्हॉट इज द मीनिंग ऑफ इश्यूड कॅन्डिडेट्स और इन्व्हिजिलेटर्स? आन्सर, इश्यूड मीन्स मेड समथिंग नोन टू एव्हरीवन, म्हणजे जाहीर करणे.
कॅन्डिडेट्स द स्टुडंट्स हू अपियर फॉर द एक्झामिनेशन, ज्याला आपण उमेदवार म्हणू शकतो की जे परीक्षेसाठी आता परीक्षेला बसणारे उमेदवार. इन्व्हिजिलेटर द पर्सन हू इज अपॉइंटेड टू सुपरवाइज द स्टुडंट्स हू आर गिव्हिंग अन एक्झामिनेशन, की ज्याला आपण पर्यवेक्षक असं म्हणू शकतो. हू इज कंडक्टिंग द टेस्ट? ॲज यू नो, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू इज कंडक्टिंग द टेस्ट. डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 to 5. या जे काही क्वेश्चन्ससाठी आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत. व्हाय इज क्लोज्ड फुटवेअर शूज सॉक्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल, की बूट किंवा बंद असलेले बूट शूज सॉक्स परीक्षा हॉलमध्ये का परिधान करून येण्यास बंदी असेल? तर त्याचं उत्तर आपल्याला सांगतील क्लोज्ड फुटवेअर्स सच एज शूज और सॉक्स आर नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल इन ऑर्डर टू प्रिव्हेंट स्टुडंट्स फ्रॉम copy heading notes and other material for using in the answer sheets, की कॉपी टाळण्यासाठी की यामध्ये काही विद्यार्थी जे काही कॉपीसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते लपवून ठेवण्याची शक्यता आहे, म्हणूनच कदाचित अशा प्रकारचे बंद बूट किंवा सॉक्स परीक्षा हॉलमध्ये अलाउड नाहीत. व्हाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल? द इन्स्टिट्यूट हॅज नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल because some students can take disadvantage of electronic gadgets during the examination as they can communicate with others, hide some copy material in them, की ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. नेक्स्ट, what other measures can be taken to prevent copy, की कॉपी करण्यापासून विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यासाठी आणखी काय आपल्याला उपाययोजना करता येतील? इन ऑर्डर टू प्रिव्हेंट कॉपी स्ट्रिक्ट सुपरवायझन मस्ट बी नीडेड विथ CCTV कॅमेराज इन ईच अँड एव्हरी हॉल. ईच अँड एव्हरी स्टुडंट मस्ट बी चेक्ड स्ट्रिक्टली आउटसाइड द एक्झामिनेशन हॉल. इलेक्ट्रॉनिक गॅजेट शुड नॉट बी अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. तर प्रत्येक हॉलमध्ये CCTV कॅमेरे बसवले पाहिजे. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हॉलमध्ये येण्यास परवानगी दिली नाही पाहिजे. व्हाय इज दिस न्यूज पब्लिश्ड इन न्यूजपेपर्स, की ही बातमी न्यूजपेपरमध्ये का बरी आली असेल? द न्यूज इज पब्लिश्ड इन द न्यूजपेपर इन ऑर्डर टू मेक स्टुडंट्स नोन or as warning to them or to make their parents aware about the rules and regulations of the examination. Also to spread awareness among the students and parents about the copying, की एक सूचना किंवा एक आपण त्याला इशारा पालकांसाठी आणि किंवा विद्यार्थ्यांसाठी आणि एक प्रकारची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची बातमी याच्यामध्ये न्यूजपेपरमध्ये दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण, रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. सो दुसरी न्यूज आहे की रितिकाने आपल्या अभिनयाच्या करिअरमधून ॲक्टिंग करिअरमधून काय केलेली आहे? रिटायरमेंट घेतलेली आहे. मुंबईची न्यूज आहे सप्टेंबर 9. फेमस ॲक्ट्रेस रितिका हु इज बिलीव्ड टू बी द मोस्ट हायली पेड स्टार इन बॉलिवूड इज ऑल सेट टू ब्रेक द हार्ट्स ऑफ हर फॅन्स, की बॉलिवूडमधील सर्वाधिक मोबदला घेणारी, हायली पेड म्हणजे सर्वाधिक मोबदला घेणारी स्टार असं जिच्याबद्दल बोललं जातं तीच प्रसिद्ध अभिनेत्री रितिका आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचा हृदयभंग करण्याच्या तयारीत आहे. इन अन इन्फॉर्मल चॅट विथ जर्नलिस्ट शी रिव्हील्ड दॅट शी विल नॉट साइन एनी मोर फिल्म्स आफ्टर कम्प्लिटिंग द बिग बजेट मूवी अँट नेक्स्ट मंथ, की पुढील महिन्यात सर्वात बिग बजेट असा अँट नावाचा चित्रपट पूर्ण केल्यानंतर ती कोणताही पुढे चित्रपट स्वीकारणार नाही असं तिने एक पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना जाहीर केलेलं आहे. शी रिफ्यूज्ड टू गिव्ह एनी रिझन्स फॉर हर डिसिजन. हाऊएव्हर सोर्सेस क्लोज टू हर रिव्हील दॅट नाऊ शी वॉन्ट्स टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स, की या निर्णयामागचं कारण तिने अद्यापही स्पष्ट केले नाही किंवा अशा प्रकारचं कारण देण्यास तिने नकार दिलेला आहे. मात्र तिच्या नजीकच्या सूत्राकडून असं समजते की कदाचित तिला राजकारणामध्ये सक्रिय होण्याची इच्छा आहे. तर एक नजीकच्या सूत्राचे म्हणजे विश्वसनीय सूत्रांकडून अशा प्रकारचं माहिती आहे असं आपण म्हणू शकत
नाही, तर ही आहे जाहिरात. तर यावर काय क्वेश्चन्स आहेत ते पाहूया आपण. गेस द मिनिंग ऑफ मोस्ट highly paid revealed sign films. Most highly paid, the actor actress who takes highest amount for acting in a movie, की सर्वात जास्त मोबदला घेणारे अभिनेते किंवा अभिनेत्री. Revealed, made something known to everyone publicly, म्हणजे जाहीरपणे सगळ्यांना माहिती करून देणे. Sign films, to make a legal agreement with the film producer for acting in a movie, म्हणजे एखाद्या प्रोड्युसर सोबत की एक कायदेशीर करार करणे एखाद्या चित्रपटात काम करण्यासाठी. व्हॉट वर्ड्स आर युज्ड फॉर द फॉलोइंग इन द न्यूज आयटम. खाली काही शब्द आहेत त्यांच्यासाठी न्यूज आयटममध्ये काय वापरलेलं आहे बघा. फिल्म इंडस्ट्री, बॉलिवूड. समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंड, हायली पेड और बिग बजेट मूवी. गेस वाय अँड इज अ बिग बजेट मूवी, की अँड हा बिग बजेट मूवी काय. बिग बजेट म्हणजे ज्याच्या जो तयार करण्यासाठी भरपूर पैसा लागतो. द ॲक्टर ॲक्ट्रेस दॅट इज साइन्ड बाय द प्रोड्युसर इन द मूवी आर हायली पेड अँड द टेक्नॉलॉजी युज्ड इन द मूवी इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. लोकेशन शूटिंग इन अट्रॅक्टिव्ह प्लेसेस मेड अँड अ बिग बजेट मूवी, की यामध्ये जे कलाकार आहेत ते खूप मानधन घेणारे आहेत आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी सुद्धा महागडी आहे आणि लोकेशन शूटिंगचा खर्च वगैरे वाढल्यामुळे कदाचित अँट हा बिग बजेट मूवी आहे. कॅन यू थिंक ऑफ अदर रिझन्स फॉर रितिकास डिसिजन, की रितिकाचा जो हा निर्णय आहे त्याचे काही तुम्ही दुसरे कारण आपण काही गेस करू शकतो का. ॲज सी वॉन्टेड टू स्पेंड सम टाइम विथ फॅमिली, कदाचित तिला तिच्या कुटुंबासोबत वेळ खर्च करायचा असेल. सी इज टायर्ड ऑफ ॲक्टिंग, तिला कदाचित थकलेली असेल. बिकॉज ऑफ एनी इलनेस ऑर सी मे हॅव स्टार्टेड अ बिझनेस ऑर डिसाइडेड टू गेट मॅरिड आर द डिफरंट रिझन्स फॉर हर डिसिजन्स टू टेक अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. अशा प्रकारचे वेगवेगळे निर्णय कदाचित असू शकतात. व्हॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू धिस न्यूज, रितिकाची काय प्रतिक्रिया असणार आहे अशा प्रकारच्या न्यूजला. सी माइट क्लिअर वाय सी हॅज टेकन द डिसिजन टू टेक ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग और सी मे नॉट कॉमेंट ऑन इट, की कदाचित ती कारण क्लिअर करेल, रिझन करेल किंवा ती कशा प्रकारची कॉमेंट या न्यूजवर करणार नाही. सेकंड, मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री, इतिहासातील सर्वात महाभयंकर असा काळ. सो लंडन, द फेमस physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. So Stephen Hawking is one of the greatest scientists of this century. ह्याच या शतकातल्या सर्वात महान अशा शास्त्रज्ञाने असं भाकीत केलेलं आहे की मानवजातीच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात भयंकर अशा काळाला सध्या सबंध मानवजात तोंड देत आहे, असा इशारा त्यांनी एका न्यूजपेपरमध्ये केलेला आहे. ते काय म्हणतात बघा. ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंज लाईक क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, इपिडेमिक डिसीज. त्यांनी पुढं स्पष्ट केलेलं आहे की जग सध्या अतिशय महाभयंकर अशा अनेक समस्यांना सामोरं जात आहे, की जसे हवामानातील बदल, वाढणारी लोकसंख्या किंवा लोकसंख्येचा विस्फोट, अनेक प्रकारचे साथीचे रोग, अशा अत्यंत महाभयंकर अशा संकटांना हल्ली मागच्या काही काळामध्ये जग सामोरं जात आहे. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्टर्ब द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह अँड हॅव नॉट एट डेव्हलप्ड द एबिलिटी टू एस्केप इट. ते पुढं असं म्हणतात की सध्या आपण ज्या ग्रहावर राहतो, ज्या आपण पृथ्वीवर राहतो, त्या पृथ्वीला विध्वंस करण्याचे, तिचा नाश करण्याचे तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवगत आहे, परंतु त्याच आपणच तयार केलेल्या तंत्रज्ञानापासून आपल्याला वाचवण्याची क्षमता, वाचवण्याची टेक्नॉलॉजी मात्र आजतागायत आपण डेव्हलप केलेली नाही. परहॅप्स इन अ फ्यू 100 years फ्रॉम नाऊ वी विल हॅव बिल्ड कॉलनीज amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it. Hawking wrote recently in the Guardian newspaper. ते म्हणतात की आपण
जग खूप पुढे गेलेले आहे, टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे एवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे डेव्हलप झालेली आहे की आपण या पृथ्वीचा नाश अगदी काही सेकंदात करू शकतो. पण याच टेक्नॉलॉजीपासून, विध्वंसापासून वाचायचं तंत्रज्ञान मात्र आपल्याकडे अवेलेबल नाही. आणि ते पुढं काय म्हणतात की आजपासून काही शेकडो वर्षानंतर कदाचित आपण ताऱ्यावर किंवा इतर ग्रहावर वसाहती निर्माण केलेल्या असतील किंवा आपण त्या ठिकाणी जाऊन राहू. पण आजच्या काळात, आजच्या घडीला आपल्याकडं राहण्यासाठी मात्र एकच ग्रह आहे, तो म्हणजे फक्त पृथ्वी. हा एकच सध्या ग्रह आपल्या सगळे राहण्यासाठी आहे. आणि पुढं ते सांगतात की सो वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट. आणि आपण सर्वांनी मिळून आपल्या या एकमेव राहत्या घराचं किंवा आपल्या ग्रहाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं त्यांनी द गार्डियन या वृत्तपत्रामध्ये नुकतंच लिहिलेलं आहे. तर न्यूज आपल्याला अशा प्रकारे माहिती देते. डॉक्टर स्टीफन हॉकिंगने जे काही सांगितले यावर असलेल्या काही क्वेश्चन्स आपण पाहूया. गेस द मिनिंग ऑफ मॅनकाइंड. ऑल द ह्युमन्स ऑन द प्लॅनेट अर्थ, म्हणजे या पृथ्वी तलावरील संपूर्ण मानव. विच वर्ड्स आर प्रेझेंट इन द न्यूज रेफर टू द अर्थ. द वर्ड्स वर्ड अँड प्लॅनेट आर द words in the news refer to the earth. Which of the following problems do you believe is the most serious? Climate change, overpopulation, epidemic disease. I think climate change is the most serious problem in the near future. की वातावरणात, हवामानात जो काही बदल झालेला आहे तोच हल्लीच्या काळातील सर्वात महाभयंकर असा एक आपण संकट म्हणू शकतो. Discuss the following statement with the help of the teacher. खाली काय स्टेटमेंट दिले. We have the technology to destroy the planet on which we live. Definitely it is true. Yes, definitely we have the technology to destroy the planet on which we live, like different missiles, hydrogen bombs, atom bombs that can destroy the earth within a second. खरंच आपल्याकडे एवढे काही विध्वंसकारी अस्त्र आहेत की जे या पृथ्वी तलाचा नाश अगदी सेकंदामध्ये करू शकतात. We will have built colonies amid the stars. Yes, definitely many years from now we will have built colonies amid the stars with the help of the modern technology and science. की कदाचित आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या सहाय्याने पुढे आपण इतर ताऱ्यांवर किंवा ग्रहावर वसाहती केलेल्या असतील. Right now we have only one planet. It means it is true that many years from now we will have built colonies amid the stars. इथून पुढे शेकडो वर्षानंतर कदाचित आपण इतर ग्रहावर वसाहती निर्माण केल्या असतील and other planets किंवा इतर ग्रहावर of the solar system. But in current we have only one planet that's suitable for living things. So it is our duty to take care of our dear planet Earth. इथून पुढे शेकडो वर्षांनंतर केले असतील पण सध्या तरी आपल्याकडे फक्त एकच ग्रह आहे आणि तो म्हणजे पृथ्वी. त्यामुळं आपलं सर्वांनी मिळून आपलं हे कर्तव्य आहे की आपण या पृथ्वीचं रक्षण केलं पाहिजे. प्रोफेसर हॉकिंग रोट अबाउट द प्रॉब्लेम इन द गार्डियन. व्हाय इज इट गिवन ॲज अ न्यूज इन अदर पेपर्स. की त्यांनी एका वर्तमानपत्रामध्ये ह्या समस्या मांडलेल्या आहेत. मग याच्यामध्ये ही न्यूज म्हणून काही वर्तमानपत्रामध्ये का बरं दिलेले असेल. तर इट इज गिवन इन द न्यूजपेपर ॲज अ न्यूज टू मेक पीपल अवेअर अबाउट द डेंजरस सिच्युएशन दॅट वी आर गोइंग टू फेस इन द नियर फ्युचर बिकॉज ऑफ आवर सेल्फिश ॲटिट्यूड अँड केअरलेसनेस. की लोकांची जी काही सेल्फिश, स्वार्थी आणि निष्काळजीपणामुळे आपण ज्या काही पुढच्या काही अतिशय डेंजरस परिस्थितीला सामोरं जाणार आहोत त्याबद्दल लोकांना कदाचित जाणीव करण्यासाठी कदाचित एक न्यूज म्हणून हे पेपर्समध्ये दिलेले असेल. द लास्ट न्यूज आयटम. क्विक क्युअर फॉर ऑल अलाइनमेंट्स. म्हणजे सर्व आजारावर शीघ्र इलाज, ताबडतोब इलाज. स्टाफ रिपोर्टर कवठेची बातमी आहे. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी आवर टू रावळेवाडी, अ टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. की आंबेगाव जवळील राळेवाडी या एका छोट्याशा वसाहतीत, छोट्याशा गावामध्ये दर तासाला शेकडो लोक अगदी झुंबडीने, गर्दीने
जमा होत असतात. They wait in long winding queues in the hot sun to get a special powder from a Miri Baba who claims that it cures all sorts of diseases. अशा प्रकारे तासाला शेकडो लोक त्या ठिकाणी जमा होत असतात की सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा दावा करणाऱ्या मिरी बाबाकडून एक खास पूड किंवा पावडर मिळवण्यासाठी हे लोक अगदी तळपत्या उन्हामध्ये त्या ठिकाणी रांगेमध्ये थांबलेले आहेत किंवा त्यांच्या रांगा लावून त्या ठिकाणी उभे असतात, अगदी तळपत्या उन्हामध्ये सुद्धा. According to Miri Baba, he has developed this powder from a special herb in the Himalayas. की त्या मिरी बाबाच्या म्हणण्यानुसार आहे की त्याने ही जी खास पावडर आहे की ज्या पावडरमुळे सर्व प्रकारचे आजार दूर होऊ शकतात, ती पावडर त्याने हिमालयातून आणलेल्या एका विशिष्ट औषधी वनस्पतीपासून तयार केलेली आहे. Unwilling to give the exact name and sources of the herb, he only says that it was revealed to him. की तो त्या वनस्पतीचे नेमके नाव काय आहे आणि ती कुठे मिळते, तिचं उगमस्थान काय आहे हे मात्र सांगण्यास ते नकार देतात. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की हे जे काय त्यांना ज्ञान प्रगट झालेलं आहे, त्यांना हे ज्ञानाची जाणीव झालेली आहे किंवा त्यांना हे प्रगट झालेलं आहे, पण ते नेमकं कुठून आणतात, तिचं नाव काय हे मात्र सांगण्यास त्यांनी स्पष्ट नकार देतात. ही ऑफर्स इट ॲट 25 रुपीज अ पॅकेट आणि 25 रुपयांना एक पाकिट या दराने त्यांनी त्या पाकिटाची जोरदार विक्री सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट दे हॅव सीन हिम क्युरिंग थाउजंड्स ऑफ पीपल विथ हिज पावडर्स. की त्यांच्या त्या खास पुडीने हजारो लोकांना रोगमुक्त झालेलं आहे, रोगातून बरं केलेलं आहे असं त्यांचे काही अनुयायी अगदी ठामपणे त्या ठिकाणी सांगतात. की त्यांच्या म्हणण्यानुसार की बाबाच्या या खास पावडरने अनेक लोक अतिशय महाभयंकर अशा आजारातून बरे झालेले आहेत. However, Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital says that the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. असं असलं तरी मिरी बाबा जरी अशा प्रकारचा दावा करत असला तरी प्रत्यक्षात मात्र आंबेगावच्या सरकारी हॉस्पिटलचे जे डॉक्टर कर्णिक आहेत त्यांच्या मते मागच्या काही आठवड्यापासून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची संख्या मात्र वाढलेली आहे. तर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मिरी बाबाचा दावा काय आहे, मिरी बाबाच्या अनुयायांचा दावा काय आहे की त्यांनी हजारो पेशंटला ही पूड खाऊन चूर्ण खाऊन बरं होताना पाहिलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर कर्णिक्स काय म्हणतात की मागच्या काही आठवड्यापासून त्यांच्या दवाखान्यामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र काय झालेली वाढलेली आहे. तर अशा प्रकारची ही चौथी न्यूज आहे, त्यावर काय आपल्याला काय डिस्कशन करता येईल ते आपण पाहूया. गेस द मिनिंग ऑफ फ्लॉक अँड फॉलोअर्स. फ्लॉक आणि फॉलोअर्स म्हणजे काय? फ्लॉक मीन्स गॅदरिंग ऑफ सो मेनी पीपल, एकाच ठिकाणी अनेक लोक जमणे. फॉलोअर्स पर्सन हू सपोर्ट अँड ॲडमायर अ पर्टिक्युलर पर्सन ऑफ सपोर्टर्स. एखादा व्यक्ती ज्याला आपण शिष्य म्हणू शकतो की कुणाचा तरी अनुयायी, शिष्य किंवा अनुयायी. वाय इज देअर अ क्वेश्चन मार्क इन द हेडिंग. बाबा जरी दावा करत आहे मिरी बाबा की सर्व प्रकारचे आजार अतिशय ताबडतोब कमी होतात, तरी पण आपण न्यूजमध्ये पाहिलेलं आहे की या न्यूज हेडिंगच्या पुढं एक क्वेश्चन मार्क आहे. तो का बरे असेल? तर there is a question mark in the heading because the reporter himself is doubtful about the surety of this news. कारण रिपोर्टरला सुद्धा या बातमीची सत्यतेबद्दल शंका आहे. Which part of the news is reliable? Which part may not be reliable? How do we learn that? की बातमीचा कोणता भाग विश्वसनीय आणि कोणता भाग अविश्वसनीय आहे? तर the news that Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital says that the numbers of patients in their hospital has in fact increased in the last few weeks is reliable. म्हणजे हा विश्वसनीय भाग आहे. And the news that Miri Baba's special powder can cure all sorts of diseases is not a reliable part of the news, and it is not possible to cure all diseases with a single powder.
की डॉक्टर कर्णिकांचा जो दावा आहे की त्यांनी ते म्हणतात की मागच्या काही आठवड्यामध्ये आमच्या दवाखान्यातली पेशंटची रुग्णाची संख्या वाढलेली आहे, हा एक विश्वसनीय भाग आहे. आणि मेरीबाबांच्या म्हणण्यानुसार की एकच पावडर सर्व प्रकारचे आजार अगदी ताबडतोब पूर्ण बरे करू शकते, हे काही आपल्याला पटणार नाही किंवा हे काही विश्वसनीय असं नाही. विल मिरीबाबा अँड हिज फॉलोअर्स लाईक द न्यूज? मिरीबाबा आणि त्याच्या फॉलोअर्सला ही बातमी ऐकेल का? डेफिनेटली नॉट. मिरीबाबा अँड हिज फॉलोअर्स विल नॉट लाईक द न्यूज. व्हॉट शुड यू डू वेन यू फॉल इल? की जर तुम्ही आजारी पडला तर काय केलं पाहिजे? आन्सर, इफ आय फॉल इल आय मस्ट गो टू माय फॅमिली डॉक्टर टू टेक ॲडवाईस अँड मेडिसिन्स. की मी माझ्या जे काही माझे फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि मेडिसिन्स किंवा त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. 2 minutes ऑफ ओरल वर्क. तर या ठिकाणी अदर ॲक्टिव्हिटीज आहेत. आता टेल ॲज मेनी ॲज वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेट टू द फॉलोइंग वर्ड्स. रिलेटेड वर्ड्स: न्यूज, हेडलाईन, कॉलम्स, स्पोर्ट्स न्यूज, रिपोर्टर, एडिटर, न्यूज रीडर, लाईव्ह टेलिकास्ट, ब्रेकिंग न्यूज. टीव्ही. आन्सर, प्रोग्राम्स, सिरियल्स, मूवीज, कार्टून्स, चॅनल्स, लाईव्ह प्रोग्राम्स, रिमोट, केबल, DTH. रेडिओ से रिलेटेड वर्ड्स. आंसर, न्यूज, सॉन्ग्स, ब्रॉडकास्ट, रेडियो स्टेशन, FM, इंटरव्यू, ॲडव्हर्टाइजमेंट. मोबाईल से रिलेटेड, कॉलिंग, मेसेजेस, व्हिडिओ कॉल्स, चॅटिंग, MP3 सॉन्ग्स, व्हिडिओ सॉन्ग्स, गेम्स, numbers, charger, internet. And the last activity, English workshop, which write your own impressions about the news item given in A, B, C and D in the table. की या 4 न्यूज आयटम बद्दल तुम्हाला काय वाटते, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपल्याला या शेवटच्या न्यूज आयटम मध्ये सांगावयाचं आहे. या ठिकाणी एक टेबल आहे. न्यूज आयटम मध्ये गुड न्यूज, आपलं स्वतःचं मत, गुड न्यूज, बॅड न्यूज, रिलायबल, अनरिलायबल, इंटरेस्टिंग, अनइंटरेस्टिंग, बोरिंग किंवा अदर्स. तर पहिली ए मध्ये बघूत आपण, गुड न्यूज, बॅड न्यूज, बॅड न्यूज, बॅड न्यूज. त्यानंतर रिलायबल, 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 विश्वसनीय आहे. आणि शेवटची जी मिरीबाबाची ती मात्र काही विश्वसनीय नाही. इंटरेस्टिंग, 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 अनइंटरेस्टिंग, मे बी बिकॉज ऑफ फॉल्सहुड.